देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहा हे 26 तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे आणि त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री अतुल सावेजी नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता नवीन मोंढा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे. त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेडमध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्या सभेला शंखनाद असं नाव दिलं. त्या सभेला शंखनाद यासाठी दिलं आहे सिंदूर, ऑपरेशन सिंदूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे. आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या 11 वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे. आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारातीर्थी पडलेले आहेत त्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे हे प्राणार्पित केलेले आहेत. त्यांना अभिवादन करणं, पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं, अशा विविध हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी स्थानिक नेते काही प्रवेश वगैरे करणार आहेत का दुसऱ्या पक्षातले? अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुरुवात यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपलं कळू. आयुक्त